लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे यांची एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। लाभ बंद झालेल्या महिलांसाठी आता गुड न्यूज असणार आहे। अनेक महिला आपल्याला तक्रार करत होते की या योजनेतून आम्हाला वगळण्यात आले आहेत। 92 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे व त्यांचे 1,500 रुपये बंद केले। आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार आवाज उठवत होतो, आपण वारंवार विनंती करत होतो की या लाडक्या बहिणींना देखील पैसे सुरू झाले पाहिजे आहेत व त्या संदर्भात खुशखबर असणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून एक मोठी अपडेट आलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे यांची मोठी घोषणा असणार आहे। तुम्ही पाहू शकता, लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। मंत्री अदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रखडलेल्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी आता मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली असून ई-केवायसी पूर्ण करून ही लाभ न मिळालेल्या पात्र महिलांची अर्जाची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे। बघा, तुमची ई-केवायसी मुळे हप्ते बंद झाले आहेत का? तर लाडक्या बहिणींनो कमेंट करा, मार्च पासून तुमचे पैसे बंद झाले आहेत का नोव्हेंबर पासून पैसे बंद झाले आहेत? ई-केवायसी केल्यानंतर तुमचे पैसे बंद झाले असेल तर आपल्याला लगेच सांगायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आता बातमी समोर आलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चा आहे व ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू झाली आहे व या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये दिले जातात। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही पात्र असूनही त्यांचे हप्ते अचानक बंद झाले व यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट देण्यात आलेली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की साधारणपणे 2025च्या ऑगस्ट महिन्यात आपण ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली व त्यानंतर महिलांची सोय लक्षात घेऊन पुन्हा एकदा 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत किंवा अपात्र किंवा हप्ता रखडलेल्या महिलांची अर्जाची पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आले आहे। याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे। तर पहिल्या टप्प्यात 1 महिना, त्यानंतर 2 महिने आणि शेवटच्या टप्प्यात 1 महिना, अशा प्रकारे 2 महिने आणि शेवटी 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, पात्र महिलांची अर्ज पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे। योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा देताना मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, ज्या महिला खरोखर पात्र आहेत। आता तुम्ही सुद्धा लगेच सांगायचं आहे की तुम्ही खरोखर पात्र आहात का? तुमचं उत्पन्न कमी आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा तुम्ही टॅक्स भरत नाही। बघा, ज्या महिला खरोखर पात्र आहात आणि ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केली आहे तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, अशा कोणत्याही पात्र महिलांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। या संदर्भात सरकारकडे अनेक तक्रारी आणि निवेदन प्राप्त झाले आहेत। त्यामुळे ज्यांनी केवायसी करूनही लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांचे आता पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। अनेक लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण प्रत्येक वर्षी ई-केवायसी ची संधी दिली जाणार असं स्वतः जे काही राज्याचे मुख्यमंत्री असो, अर्थमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, त्यांनी सर्वांनी घोषणा केली होती। तर अनेक महिलांना 2 योजनांचे पैसे, बघा 2 योजनांचे अर्ज भरण्यासाठी नवीन धोरण असणार आहे। अनेक महिलांना बघा, तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांनी अनेक महिलांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांसाठी अर्ज सादर केले होते, परंतु तांत्रिक कारणामुळे किंवा नियमांचे त्यांना सध्या एकही योजनेचा आर्थिक लाभ मिळत नाही। बघा, तुम्ही दोन्ही अर्ज केले होते, मात्र काय झालं आहे, तुम्हाला पैसे मिळत नाही। तर नक्कीच आता तुमच्यासाठी इथे नक्कीच इथे निर्णय घेतला जाणार आहे। अनेक महिलांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांसाठी अर्ज सादर केले होते, परंतु तांत्रिक कारणामुळे किंवा नियमांमुळे त्यांना सध्या एकही योजनेचा आर्थिक लाभ मिळत नसल्याची तक्रार समोर आल्यामुळे अशा महिलांबाबत बोलताना अदिती तटकरे यांनी सांगितले की ज्या महिलांना दोन्हीपैकी एकही योजनेचे पैसे मिळत नाही अशा महिलांना नियमानुसार किमान एक तरी योजना लाभ मिळावा असं सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। सरकारच्या या नवीन तपासणीमुळे, निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांचे रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या,
तुमचे पैसे पुन्हा सुरू होण्यासाठी नक्कीच इथे मदत होणार आहे व लाडक्या बहिणींना जे काही पैसे मिळाले नाही, ज्यांचे काही पैसे बंद झाले आहेत, आता त्यांना एकदा पुन्हा सुरू करण्यासाठी जी काही मदत आहे ती पूर्णपणे सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही देखील ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली होती, मात्र तुम्ही पात्र असूनही तुमचे हप्ते बंद झाले आहेत का आपल्याला कळवायचं आहे, कारण ई-के-वाय-सी प्रक्रियानंतर क्रॉस व्हेरिफिकेशन आता करण्यात येणार असून ज्यांची काही तक्रार देण्यात आलेली आहे, ऑनलाईन तक्रार सुद्धा कशी करायची आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे, ते एकदा चेक करायचं आहे. आणि काहीही अडचणी असू द्या, काही तुम्हाला प्रॉब्लेम असू द्या, आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना शेअर करून आपल्या योजना यात्रा चॅनलला पुढच्या अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे. धन्यवाद.